दुसऱ्या बाजूला योगी योद्धा बॉलिंग करत असताना पहिले षटक हाताळण्याकरिता चैतन्य या ठिकाणी दाखल झालं या फर्स्ट ओव्हरमध्ये. समोर आपण फलंदाज एकंदरीत स्ट्राईक एंडवरती सौरभ आणि नॉन स्ट्राईक एंडवरती हर्षला आपण पाहतोय. एक चांगली बॅटल आपण जरूर पाहणार आहोत. 12 संघांचा सहभाग आजच्या या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. प्रकाश झोतामधील एक मोठी स्पर्धा आपण घेऊन आलोत आणि आज एक प्युअर क्लास क्रिकेट मागील 2 रात्रींमध्ये देखील आपण पाहिलंय. आज देखील आपण पाहणार आहोत. येस, स्टार्ट ऑफ द मॅच. सामन्याला सुरुवात होते. टायमर देखील ऑन असेल. 25 मिनिटे तुम्हाला 5 षटकांसाठी दिली जातील. स्टार्ट ऑफ द मॅच. व्हेरी फर्स्ट बॉल आजच्या शेड्यूलमधील पहिलाच बॉल. शॉर्ट बॉलचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता आणि चांगल्या पद्धतीनं बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीनं हा बॉल बाउन्स झाला होता लेफ्टी बॅटर्ससाठी. एक पहिल्या बॉलवरती चांगलं वेरिएशन त्या ठिकाणी वापरण्यात आलं आणि बॉल सरळ जाऊन विसावलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरुवात चांगली झाली चैतन्यासाठी. एक राईट आर्म सीमर खऱ्या अर्थानं ज्या वेळेला गोलंदाजी करतो लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट तेव्हा ती बॅटल पाहण्यासाठी देखील मजा येते आणि तीच बॅटल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. एक रन मिळेल या बॉलवरती. यॉर्करचा प्रयत्न होता आणि या बॉलवरती सिंगल परिपूर्ण केली गेली. धावसंख्या फलकावरती 1-2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये आणि पहिले षटक सध्या प्रगती पथावरती आहे. आता स्ट्राईक एंडवरती आपण हर्षला पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने विश नेटवर्कची जी क्लॅरिटी आहे या क्लॅरिटीला तोड नाही आहे. मागील 1 वर्षामध्ये भरपूर मोठी प्रसिद्धी यांनी मिळवलंय. सवयत आपण मॅचच्या दिशेने तिसरा बॉल लेग कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. चांगल्या पद्धतीनं बॉल बाहेर निघालाय. नवीन बॉल आणि ज्या पद्धतीनं बॉल पेसमध्ये जातोय, जो वेग प्राप्त केला जातोय मागच्या 3 बॉलमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं गोलंदाजी आपण पाहिले चैतन्याची. चैतन्याला पाहिल्यानंतर एक फुटबॉलची आठवण त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. त्याची जी हेअरस्टाईल आपण पाहतोय. परंतु ॲज अ क्रिकेटर खऱ्या अर्थानं जो ॲथलेटिक मैदानामध्ये आपण पाहतोय मिस्टर चैतन्य चांगली बॉलिंग मागच्या 3 बॉलमध्ये करत असताना चौथा बॉल पिकअप शॉट मिड विकेटला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती त्या ठिकाणी कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहतोय. प्रयत्न चांगले केले होते. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र सातत्याने आपण क्रिकेटमध्ये महत्त्वाचं पाहिले आणि या बॉलवरती चुकी होत असताना आपण पाहिली. कॅच ड्रॉप झाला. बॉलिंग चांगली सुरू आहे आणि त्यामध्ये फिल्डिंगचा देखील प्रभाव पडणं गरजेचं आहे. परंतु मागच्या बॉलवरती तसं घडलेलं नाही आहे. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय चांगला पिकअप शॉट होता. डिस्टन्स मिळालं नव्हतं आणि हर्षला देखील जीवनदान मिळालं आहे. सौरव दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती 2 बॉल फेस केल्यात. हर्षने देखील 2 बॉल फेस केल्यात. अजूनही ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. आता इनसाइड आउट. बॅटची गडा त्या ठिकाणी लागली होती. टॉपेज होतं. बॉल गली रिझनमध्ये पडतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती. मागील 5 बॉलमध्ये आतापर्यंत ते प्रॉमिसिंग कनेक्शन होऊ शकलेलं नाही आहे विथ द बॅटमध्ये आणि ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं मागील 5 बॉलमध्ये चैतन्याची जी गोलंदाजी सुरू आहे अतिशय सुंदर पद्धतीनं लाईन अँड लेन त्याने हाताळलं आहे आणि मागील 5 बॉल जे आपण पाहतोय पाहण्यालायक ठरल्यात. त्यामध्ये असलेले व्हेरिएशन खूप काही शिकण्यासारखं आहे. स्टडी करणं गरजेचं आहे. मागील 5 बॉलमध्ये जे काही घडले बॅट्समनला आता तिथून सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. लास्ट बॉल हा देखील शॉर्ट बॉल. पंचांकडे आशेभूत नजरेने त्या ठिकाणी पाहिले. पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 4 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात. पहिलं षटक अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी कव्हर होत असताना आपण पाहिलं. चैतन्याची गोलंदाजी अतिशय लाजवाब होती आणि कमी रन्स त्याने खर्च केल्या. आता बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2मध्ये आपण साहिलला पाहतोय. हा देखील राईट आर्म सीमर आहे आणि सेकंड ओव्हरमध्ये राईट आर्म सीमरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला आहे. स्ट्राईक एंडवरती आपण हर्षला पाहतोय. तो देखील संघर्ष करतोय.
आणि दुसऱ्या बाजूला सौरवला आपण पाहतोय, तो देखील संघर्ष करतोय. बॉलिंग अटॅक सध्या तरी हावी झालाय पहिल्या षटकामध्ये. आता सेकंड ओव्हरमध्ये साहिलला आपण पाहतोय. पहिला बॉल ऑफनवरतून चेज करण्याचा प्रयत्न झाला होता लॉंगॉनमध्ये, त्या ठिकाणी बॉल जातोय. एक रन मिळेल या बॉलवरती. चैतन्य फ्रेममध्ये आला होता, ज्याने मागील ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग केली होती. धावसंख्या फलकावरती 5. 5 रन्स स्कोरकडे लागल्या गेल्यात पहिल्या बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एका बाजूला योगी योद्धा आणि दुसऱ्या बाजूला अभिनव सीसी हरणवाडी, या दोन टीममध्ये ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 7 बॉलमध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळालेला नाहीये. सेकंड बॉल हा देखील बॅटरच्या रीचमध्ये दिलेला नाहीये. चांगली बॉलिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि एक जे प्रेशर निर्माण झालं बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, त्याचा पुरेपूर फायदा त्या ठिकाणी घेत असताना बॉलर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता फिल्डिंग देखील चांगली होऊ लागलंय. मागील ओव्हरमध्ये एक कॅच ड्रॉप झाला होता, परंतु तिथून ती इम्प्रोव्हायझेशन होत असताना आपण पाहिली. तिसरा बॉल या ओव्हरमधील ओव्हर दी विकेट, स्विच हिट. आणि आता हा स्वीट हिट आहे. बॉल चालला थर्मल सीमारेषा पलीकडे, बॉल निघून जाईल. 6 की 4, 4 की 6, तर रन्स मिळतील 4. चौकार. एक आत्मविश्वास देखील मिळाला असेल. फलंदाज हर्षला चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता. 10 रन्स स्कोरकार्डवरती लागल्यात. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमधील चौथा बॉल ओव्हर दी विकेट, शॉट ऑफ लेंथ, हुक शॉट. आणि हा देखील नटराज कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळलाय. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, फाईन लेगला. चौकार. चांगला स्ट्रोक ऍडजस्ट करून ज्या पद्धतीनं पोझिशन घेतली आणि त्यानंतर फाईन लेगला या 4 रन्स मिळवल्या. धावसंख्या फलकावरती 14. 14 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. आतापर्यंत 4 बॉल या ओव्हरमधील झाल्यात आणि साहिलचं हे षटक सध्या तरी महागात पडत असताना बॉलिंग करणाऱ्या टीमला, कारण या ओव्हरमध्ये भरपूर धावा आतापर्यंत आल्यात. हा देखील समोर लॉफ्ट केला, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. या देखील बॉलवरती चांगल्याच रन्स मिळतील आणि सलगचा तिसरा चौकार. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय हर्षच्या बॅटमधून 4 रन्स. कडक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. ज्या पद्धतीनं जे 3 चौकार आपण पाहिलेत आणि तिन्ही चौकार जर आपण पाहिले तर पहिला चौकार थर्डमॅनला स्विच हिट, दुसरा चौकार फाईन लेगला तिथे हुक शॉट आपण पाहिला आणि समोर ज्या पद्धतीनं व्ही शेपमध्ये तो स्ट्रोक खेळला होता. अजूनही एक बॉल बाकी आहे आणि आता या लास्ट बॉलवरती रिझल्ट काय मिळेल, कारण मागील ओव्हरमध्ये रन्स आल्या नव्हत्या, परंतु हर्ष सारखं कोहिनूर अजूनही खेळपट्टीवरती आहे आणि त्याच्या बॅटमधून रन्स येऊ लागल्यात. लास्ट बॉल तरीकेने निर्धाव स्वरूपामध्ये एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर नंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18. दोन ओव्हरमध्ये 18 बनल्यात. पहिले षटक चैतन्याचं अप्रतिम राहिला होता, परंतु मागील ओव्हरमध्ये 3 चौकार आणि चांगले रन्स त्या ठिकाणी येत असताना आपण पाहिल्या. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये चैतन्यला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेले. स्ट्रायकेंडवरती आपण सौरवला आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकेंडवरती असताना मागील ओव्हरमध्ये बॅटिंग एन्जॉय केली होती हर्षची. त्याच्या बॅटमधून जे स्ट्रोक आले होते फाईन लेगला हुक शॉट, थर्डमॅनला स्विच हिट, समोर व्ही शेपमध्ये तिथे देखील 4 रन्स प्राप्त केल्या. आणि करंट रन रेट सध्या आता त्या ठिकाणी वाढतोय. मागील ओव्हरमध्ये ज्या रन्स झाल्यात फायदेशीर ठरल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते आणि मागील 2 ओव्हरचा जर विचार केला तर मागील 2 ओव्हरमध्ये एकंदरीत जर आपण पाहिलं
तर 9 मिनिटांचा त्या ठिकाणी वेळ घेतलाय. पहिलं षटक कमी वेळेमध्ये पूर्ण झालं होतं कारण तिथे डॉट बॉलचं प्रमाण जास्त होतं. परंतु मागील ओव्हरमध्ये चौकार चांगल्या पद्धतीने आपण पाहिले 3 चौकार आले होते. धावसंख्या फलकावरती 18. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ झालाय. पहिलाच बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉनमध्ये फिल्डर उपस्थित आहे. एक रन मिळेल या बॉलवरती आणि सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. 19 फलकावरती हर्षला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलंय कारण हर्षच्या बॅटमधून चांगल्या रन्स आल्यात. इनफिल्डवरून जे स्ट्रोक खेळले गेलेत अतिशय लाजवाब फटके त्याच्या बॅटमधून आल्यात आणि मागील सेकंड पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग त्याची आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर थोडासा डाऊनफॉल त्याचा सुरू होता, परंतु मागील ओव्हरमध्ये त्याचा कमबॅक तो मात्र अतिशय चर्चेचा विषय ठरला. इथे देखील इनसाइड आउट थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न. सेफ झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हा देखील बॉल कव्हर सीमारेषा पलीकडे. चौकार 4. पहिल्या ॲक्शन रिप्लेमध्ये हा स्ट्रोक दाखवला जातोय. बॅटचा फेस ओपन केलं होतं. इनफिल्डवरून बॉलला क्लिअर केलं आणि टीमची टोटल जाऊन पोहोचलंय फलकावरती. एकंदरीत 23 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. हर्षच्या बॅटमधून या मॅचमधील चौथा चौकार येत असताना आपण पाहतोय. आता देखील स्विच हिट करायचा होता. भरपूर वेग या बॉलमध्ये होता. वेगेचा अंदाज झालेला नाहीये. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्विच हिटचा अंदाज होता. 23 वरती आतापर्यंत कुठलाही धक्का लागलेला नाहीये. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते, परंतु वेळ जास्त घेतला जातोय. दुसऱ्या बाजूला सौरव, त्याला देखील ड्रायव्हिंग सीटवरती बसावं लागणार आहे, अन्यथा हर्षवरती प्रेशर निर्माण होऊ शकतं. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला आहे. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24-24. परंतु मागील 15 बॉलमध्ये एकंदरीत हर्षचा जर विचार केला तर 10 बॉल त्याने फेस केलं, परंतु मागील काही जे बॉल आहेत त्यामध्ये 5 ते 6 बॉल विदाऊट प्रेशर त्याने बॅटिंग केलं आणि ज्या पद्धतीने स्विच हिटचा ट्राय त्याने केला आहे, त्याचबरोबर मोठ्या फटक्यांसाठी त्याने जे या ठिकाणी स्ट्रेंथ वापरलं आहे चांगल्या पद्धतीनं. परंतु आता या बॉलवरती विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. कॅच ड्रॉप आणि तो कुणाचा कॅच ड्रॉप झाला तर हर्षचा, ज्याने मागील 2 ओव्हरमध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली. 3 रन्स या बॉलवरती घेतल्या गेल्यात. हर्षला आता जीवनदान देखील मिळालंय. आता त्याचमुळे चांगली बॅटिंग करण्याची एक अजून संधी त्याला मिळालंय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि 4 बॉल नंतर 27 फलकावरती. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 2 बॉलमध्ये फलंदाज सौरभची मानसिकता काय सांगते हे पाहण्यालायक असेल. विकेट किपरला बेट करून बॉल शॉर्ट लेग स्लीपमध्ये त्या ठिकाणी जातोय. 1 रन पूर्ण केले. लास्ट बॉलवरती हर्षने स्ट्राईक घेते. आता लास्ट बॉलवरती एअर स्ट्राईक की सिंगल लेग बाईसच्या माध्यमातून 1 रन मिळताना पाहायला मिळाली. 28 फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावरती. शेवटचा बॉल. बॅट स्विंग फार वेगानं होता, परंतु चेंडू आणि फलीमध्ये संपर्क झाला नाहीये. चला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इन ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 28-28 वरती. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाहीये. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने रन्स येतील याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. अठ्ठावीस फलकावरती 28 स्कोर काढून लागल्या गेल्यात. आता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता पुन्हा एकदा साहिलवरती विश्वास दाखवला. मागच्या 3 ओव्हरमध्ये सर्वाधिक महागडं षटक
आतापर्यंत साहिलचं राहिलंय आणि तो आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिला बॉल सुरुवात वाईटने झालाय. एक्स्ट्रा रन स्कोरकार्डमध्ये जोडली जाईल. अमीर कराई सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत इट्स अ वाईट बॉल. 29 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. सौरभ स्ट्रायकिंगवरती आहे. कदाचित या ओव्हरमध्ये हर्षला स्ट्रायकिंगवरती आणण्याचा प्रयत्न असेल, कारण साहिलच्या गोलंदाजीचा अंदाज त्याला आलाय, अनुभव तो घेतलाय. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एक रन पूर्ण केले या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 30. पहिला बॉल आतापर्यंत हाताळून झाला. साहिलला बॉलिंग ट्रॅकवरती आणलाय. आता या ओव्हरमध्ये तो कमबॅक करतोय की पुन्हा एकदा तीच परिस्थिती असेल, याकडे देखील लक्ष विधित असणार आहे. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमचा जर आपण विचार केला तर त्यांचं जे कॉम्बिनेशन आपण पाहिलंय लेफ्ट अँड राईट हँड, त्यामध्ये त्यांचा फायदा जरूर दिसला मागच्या 3 ओव्हरमध्ये. पहिलं षटक वगळत असताना मागच्या 2 ओव्हर्समध्ये चांगल्या रन्स आल्यात. मागील ओव्हरमध्ये चैतन्याच्या विरोधामध्ये देखील हव्या तशा रन्स आल्या नाही, परंतु रन्स आल्या सिंगल डबलच्या साहाय्याने. हे महत्त्वाचं आहे. विकेट गेलेली नाहीये. दुसरा बॉल समोर फोर्स केलाय. आता विकेट मिळू शकते. मिड ऑफला कॅचेटचा कॉल आणि यस टेकन. विकेट जाईल. हर्षची एक महत्वाची विकेट. मिस्टर हर्ष बॅक टू द डगआउट गॉन. मिस्टर यश किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय कोहिनूर ऑफ पालघर अतिशय कमी वयामध्ये ज्याने एक मोठी उंची प्राप्त केली आणि सध्याच्या घडीला अनेक साऱ्या स्पर्धा ग्रामीणमध्ये तर गाजवतोयच, परंतु व्यावसायिक गटामध्ये देखील यश किनी नावाचा दबदबा त्याचा आपण पाहिलाय आणि आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात अतिशय कमी वयामध्ये आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यश किनीला आपण पाहतोय क्रीजवरती. कोहिनूर आहे पालघर जिल्ह्यामध्ये अजून एक मोठा यंगस्टर. आता त्याचा खेळ पाहण्यासाठी देखील मजा येईल. तिसरा बॉल या ओव्हरमधील पहिलाच बॉल स्कोर ऑफ द विकेट. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. कव्हर पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक रन पूर्ण केलंय आणि एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. हर्षची विकेट गेल्यानंतर आता कशा पद्धतीने रन्स येत आहेत याकडे लक्ष वेधित असणार आहे, कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये धावफलक हातात ठेवण्याचं काम त्याने केलं होतं. आता या ओव्हरमध्ये अजूनही 3 बॉल बाकी आहेत. साहिलचा कमबॅक आपण या ओव्हरमध्ये पाहिला आहे. हर्षची विकेट आपण या ओव्हरमध्ये पाहिलं आहे. त्याचबरोबर यशला या ओव्हरमध्ये आपण पाहिलं आहे. आता जर आपण पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 3 बॉलमध्ये काय घडेल याकडे लक्ष वेधित असणार आहे. 31 वरती 1 अशी स्थिती सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. आता समोर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगलं जुळलंय आणि बॉल देखील हवाई सफर काहू कॉर्नरला बीट करून बॉल चालला सीमारेषा पार. षटकार. पद्धतीनं पिकअप पॉइंटला त्या ठिकाणी ट्रॅक केलं होतं. या ओव्हरमधील 5वा बॉल 37 धावा फलकावरती. पुन्हा एकदा फोर्स केले या बॉलला लॉंगॉनला. आता डिस्टन्स नाहीये. डाऊन द बॉल फिल्डर चैतन्य इंटरेस्टेड होते. पकडाय जाईल आणि संपलाय सौरभ. आज आपण चौथी रात्र पाहणार आहोत. संध्याकाळचं सदर इव्हनिंग सेशन मधील हा सामना आपण पाहतोय. नवीन बॅट्समन रिंकेश मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. रिंकेशचा जर विचार केला तर हा देखील एक चांगला बॅट्समन या टीममधील आपल्याला पाहायला मिळतोय. हवं तसा परफॉर्मन्स सौरभकडून झाला नाही. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला, परंतु 4थ्या षटकापर्यंत जो परफॉर्मन्स तो डिझर्व करतो आणि ज्या रन्स तो डिझर्व करतो त्या रन्स त्याच्या बॅटमधून आलेल्या नाही आहेत. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे.
आतापर्यंत तरी चांगला स्पेल साहिलचा आपण पाहिला, कारण 3 ओव्हरमध्ये विकेट मिळाली नव्हती. या ओव्हरमध्ये विकेट मिळाली. पहिलाच बॉल लॉफ्ट करायचा होता लॉंगॉनला. बॉल सर डीपमध्ये फुल्या तरीकेने उपस्थित आहेत. 1 रन मिळेल या बॉलवरती. एंड ऑफ दी 4th ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा झाल्यात फलकावरती 38 वरती. 2 धक्के मैदानावरती लागल्यात. दहा बॉल आहेत ते तुम्हाला बरोबर 4 मिनिटे आणि 40 सेकंदांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. पुढचे 6 बॉल 38 वरती 2 धक्के मैदानावरती लागले. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आता 5व्या षटकामध्ये फ्रेश बॉलरचा वापर करण्यात आलाय. तुषार पहिलाच बॉल सुरुवात चांगली झाली. व्हाईट यॉर्करने चांगला बॉल तडकीने पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता. परफेक्ट व्हाईट यॉर्कर होता. शफल झाले होते परंतु बॉलला फॉलो करणं ते मात्र जमलं नव्हतं. अंडर 16चा हा बॉलर तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय कमी वयामध्ये भरपूर काही अचीव त्याने केले. एक मोठ्या दर्जावरती खेळत असताना त्याला आपण पाहतोय. आता फुल टॉस परंतु मिस झाला. बॉल झाला लॉंग ऑनमध्ये. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाही आहे कारण मागच्या 2 बॉलमध्ये रिंकेश संघर्ष करताना दिसला आणि हर्षला स्ट्रायकिंगवरती राहणं देखील गरजेचं आहे. कारण आता जास्त बॉल यशला स्ट्रायकिंगवरती राहणं देखील गरजेचं आहे कारण जास्त बॉल आता उरलेले नाही आहेत. येणाऱ्या 10 बॉलमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये देखील चांगली बॅटिंग करण्याची क्षमता रिंकेशमध्ये आहे आणि त्याच्या सोबतीनं यशला आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. लाला मुकादम सर दर्शवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचे जे 10 बॉल आहेत त्या 10 बॉलमध्ये किती रन्स येतील स्लॉग ओव्हरचा खेळ आपण पाहतोय. 2 बॉल चांगले टाकल्यात. आता देखील विकेट मिळण्याचे चान्सेस आहेत. मिड ऑफला साहिलचा पॉझिटिव्ह अप्रोच तरीके नव्हता आणि यशला देखील चांगलंच माहिती होतं. बॉडी लँग्वेज त्याने पाहिली होती आणि बॉल जसा हवेमध्ये गेला तो रनसाठी धावला आणि दुसरी रन देखील त्याने पूर्ण केली. 2 रन्स या बॉलवरती मिळत आहेत. परंतु कौतुक या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकतायत तुषारचं करावं लागणार आहे. कमी वयाचा हा गोलंदाज छाप सोडतो या मैदानावरती. आपल्या गावाचा अभिमान आपल्या आई वडिलांचा अभिमान तो सांगत असताना आता स्विच हिट दाखवलाय. प्रॉपर टायमिंग या बॉलवरती झुललंय आणि बॉल देखील आता थर्डमॅनला प्रवास करतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. थर्डमॅन सीमारेषा पलीकडे चौकार 4. मॅच आपण पाहणार आहोत. युवा सेना आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्श मराठा मोहपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला टॉस रिया 46 फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात यशच्या बॅटमधून. तो चौकार आपण पाहिला स्विचच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 5वा बॉल या ओव्हरमधील कमी गतीने टाकलाय. विकेट मिळू शकते आणि यस ती विकेट मिळालाय. बरोबर स्टंप मध्ये टाकला होता. कमी गतीचा बॉल विकेट देऊन गेलाय. ठिकाणी पाहायला मिळाले यश एक मोठा हादरा त्या ठिकाणी लागला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. ऋषभला आपण पाहतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस रिया. एका बाजूला हर्ष मराठा मोहपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत युवा सेना.
ऑर्गनायझर्सचा संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. मागील 4 रात्रींमध्ये याच खऱ्या अर्थानं शेड्यूलची वाट पाहत होते, कारण आज ॲज ऑर्गनायझर्स देखील ॲज अ क्रिकेटर देखील इन ॲक्शनमध्ये असतील. 46 फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. लास्ट बॉल या ओव्हरमधील चांगलं षटक तुषारचा आपण पाहतोय. हा देखील चांगला बॉल मैदानामध्ये टाकला होता, हेलिकॉप्टर शॉट, आणि बॉल आता तरीकेने बाउंड्री लाईनच्या दिशेने चालला आहे. लास्ट बॉलवरती चौकार मिळाला. 4 रन्स लास्ट बॉलवरती येत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर टाईमचा जर आपण विचार केला, सहा बॉल सेकंड बाकी आहे. स्लॉग ओव्हर 5 ओव्हरमध्ये 50 झाल्यात. पहिला बॉल साहिल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॉलला सरळ पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 रन्स स्विच हिट, 6 रन्स तडकीने येत असताना आपण पाहतोय. लाजॉब फटका, 6 रन्स देऊन गेलाय. स्विच हिट, परफेक्ट स्विच हिट तडकीने पाहायला मिळाला. काय फटका होता. सोनुका लेफ्टी बॅटर ऑफ्टनवरती शफल झाला आणि त्याने हुक शॉट केला. एक प्युअर स्विच हिट तडकीने आपण पाहिला. या 6 रन्सने टीमची टोटल जाऊन पोहोचते 56 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. पहिल्या बॉलचं केल्या ठिकाणी झाला आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत गोलंदाज साहिलचं या ठिकाणी केलं गेलंय. आधीच म्हटलं होतं रिंकेश एक परफेक्ट बॅट्समन या टीमचा आहे, आणि मिडल ऑर्डरवरती आल्यानंतर त्याची भूमिका काय आहे ते दाखवून देत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय. 122 षटकार या स्पर्धेमध्ये, 190 चौकार या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. मागील 3 रात्रींमध्ये आज चौथी रात्र या स्पर्धेची आपण पाहतोय. दुसरा बॉल या ओव्हरमधील, दुसरा बॉल ऑफ्टनवरती शफर झाला. हुक शॉट खेळायचा, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. फाईन लेगला कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. एक रन देखील पूर्ण केलंय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑफ्टनवरती शफल होऊन मिडल ऑफ द बॅटने कनेक्शन करायचं होतं, परंतु तसं घडलेलं नाही आहे. एक रन मिळाला या बॉलवरती. कॅच देखील ड्रॉप झाला. 57 फलकावरती. आता ऋषभला आपण स्ट्राईकवरती पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हरमधील पिकअप शॉट, आणि आता बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला चाललाय बॉल. 4 रन्स करिता चौकार. त्या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय ऋषभच्या बॅटमधून धावा झाल्यात फलकावरती 61 स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. 61 वरती 3 धक्के मैदानावरती लागल्यात. 3 बॉल या ओव्हरमधील अजूनही बाकी आहेत, आणि ज्या अनुषंगाने बॅटिंग या स्लॉग ओव्हरमध्ये सुरू आहे दोन्ही फलंदाजांनी आता ते आक्रमक रूप त्या ठिकाणी धारण केलंय. मागील 3 बॉलमध्ये 11 रन्स आल्यात. स्विच हिट केलं मागच्या पहिल्या बॉलवरती. त्यानंतर फ्लिक शॉट आपण पाहिलंय मागच्या बॉलवरती, आणि आता जर आपण पाहिलं तर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलायचं होतं स्टेप आउट करून. 1 रन पूर्ण केलंय. 65 धावा फलकावरती लागला गेल्या. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. अजूनही 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. जरा टॉस एरिया युवासेना टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्ष मराठा मोहपाडा टीमचे कॅप्टन आपण या. लास्ट 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत, आणि आता रिंकेशला आपण स्ट्राईकवरती पाहणार आहोत. फोर्स केलं लॉंगॉनला. आपल्या हाईटचा चांगला फायदा चैतन्याने घेतला आहे, परंतु त्याचा फायदा होणार नाही आहे, कारण लास्ट मोमेंटला तो बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि 4 रन्स देऊन गेलाय चौकार.
टॉसिंग फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 66. शेवटचा आणि अंतिम बॉल या 6व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळतोय. लास्ट बॉल, शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती मैदानामध्ये झालंय. पहिलं सत्र त्या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या सत्रामध्ये 66 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 67 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय 6 ओव्हर्समध्ये. फर्स्ट इनिंग कंप्लीट आणि फर्स्ट इनिंगमध्ये 66 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 67 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया युवा सेना टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हर्ष मराठा मोहपाडा टीमचे कॅप्टन. चला टॉस रिया. सर टॉसच्या दिशेने आपण जातोय. बंटू दादा या ठिकाणी आहेत आणि बंटू दादांना विनंती करतोय आपण या टॉस बॉक्समध्ये त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला हर्ष मराठा मोहपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हर्ष पाडा हर्ष मराठा मोहपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. युवा सेना टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला हर्ष मराठा मोहपाडा टीमचे कॅप्टन टॉससाठी या. हर्ष मराठा मोहपाडा टीमचे कॅप्टन सर टॉससाठी या. या ठिकाणी केला जाईल. हेड अँड टेल हा कॉईन आपण पाहतोय. चला युवा सेना टीमचे कॅप्टन विलक्षण या ठिकाणी आहेत. त्यांनी टेल असा कॉल या ठिकाणी केलाय आणि यस टेल आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस कॅप्टन तुम्ही जिंकल्यात काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही फिल्डिंग घेणार आहेत. फिल्डिंग करत असताना 6 ओव्हर्समध्ये बॉलिंग अटॅकमध्ये कोणते बॉलर्स अवेलेबल असतील? आता आमच्याकडे बॉलर्स आहेत, ओमकार आहे, अजून सोहेल आहे, आहेत बरेच चांगले बॉलर आहेत.
येस, ऑल द बेस्ट. टॉस ठिकाणी जिंकलाय युवा सेना संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच कॅमेरामॅन राज निजाई. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट, लॉंग अँड स्ट्रॉंग, लॉंगॉनच्या बाहेर एक लॉंग स्ट्रीट षटकार. पहिलाच बॉल स्लॉटमध्ये, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलंय. प्रज्वलच्या अगेन्स्ट एक मोठा प्रहार तरीकेने पाहायला मिळाला आणि नवीन कोऱ्या बॉलने खऱ्या अर्थानं जो फटका एक्झिक्यूट केला, कडक शॉट तरीकेने आपण पाहिला चैतन्याचा. 6 रन्स मिळाल्या प्रज्वलच्या अगेन्स्ट. तो षटकार येत असताना आपण पाहतोय प्रज्वलच्या अगेन्स्ट षटकार आल्यानंतर आता येणाऱ्या 5 बॉलमध्ये तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. दुसरा बॉल यावर मधील आता चांगला टाकलाय मैदानामध्ये. बॅट बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने या बॉलला तरीकेने फिरवलं, थोडंसं लेग कटर तरीकेने पाहायला मिळाला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 6. सुरुवात चांगली मिळाली आहे योगी योद्धा या संघाला. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यातल्या त्यात या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये एक षटकार देखील आलाय. आता देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाही आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मागचे जे 2 बॉल आहेत ते बॅटच्या रीचमध्ये दिलेले नाही आहेत. यादीचा बॉल जर आपण पाहिला तर तिथे फुलर लेन्सचा बॉल वापरला होता. आधीचा बॉल जर आपण पाहिला तर थोडंसं मागे घेतला आणि ज्या बॉलवरती षटकार आला होता बरोबर बॅटच्या समोर दिला होता. चौथा बॉल शॉट ऑफ लेंथ बॉल, या ठिकाणी बॉल सर डीपमध्ये. विकेटला शतशक भरपूर दूर आणि बरोबर कॅपमध्ये हा स्ट्रोक खेळला गेला. 4 रन्स या ठिकाणी मिळतील या बॉलवरती. चौकार. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 6 ओव्हर्समध्ये 11चा रिक्वायर्ड रेट फॉलो करायचा आहे आणि त्यामध्ये 10 रन्स 4 बॉलमध्ये आल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आता देखील चांगला स्ट्रोक होता परंतु तो पॉझिटिव्ह इंटेंट फिल्डिंगमध्ये पाहायला मिळाला नाही आहे आणि या देखील बॉलवरती चांगला रन्स मिळू शकतात. फायनली त्या बॉलला स्टॉप दिला आहे आणि 3 रन्स कंप्लीट झाल्यात. आता 4थ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 4 रन्स पूर्ण केल्या जात आहेत. म्हणजे जी मेहनत बाउंड्री लाईनवरती घेतली होती त्याचा फायदा झालेला नाही आहे आणि विकेटकीपर यशचे रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत. 14 फलकावरती 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. 14 फलकावरती शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती प्रज्वत महागात पडलाय थोडंसं. या मागील 5 बॉलमध्ये चांगला रन्स आल्यात. आता देखील इनसाइड आउट, चांगला स्ट्रोक आणि या देखील बॉलवरती चांगला रन्स मिळतील आणि फायनली बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 4 रन्स करीत चौकार. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकत्रित 18.
ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हरमध्ये कुठून मार्कवरती यश. पहिल्या षटकामध्ये 18 रन्स आल्यात. आता या ओव्हरमध्ये येणाऱ्या 6 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती एफर्ट्स एफर्ट्स आणि फक्त एफर्ट्स घ्यायचे आहेत. मेहनत ती मात्र घ्यावी लागणार आहे आणि त्याचमुळे सेकंड ओव्हरमध्ये यशला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. 18 धावा फलकावरती पहिल्या षटकाचं खेळ अडकीने संपलाय. 67 धावांचा पाठलाग करायचं आणि पहिल्या षटकामध्ये जे स्टार्ट मिळालंय एक प्लस पॉइंट त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. हर्षला आपण पाहतोय 2 रन्स मिळतील या बॉलवरती. वेगळीचा अंदाज या बॉलवरती आलेला नाहीये. फलंदाज साहिलनं मागच्या ओव्हरमध्ये चैतन्याची बॅटिंग त्याने एन्जॉय केली होती. पहिल्या बॉलवरती 2 रन्स आल्या. यशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा बॉल या ओव्हरमधील. दुसरा बॉल बॉल बॅक ड्राईव्ह होता. बॉल कॅरी झालेला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. मागच्या 2 बॉलमध्ये बॉलिंग चांगली सुरू आहे. धावसंख्या फलकावरती 20. तिसरा बॉल या ओव्हरमधील. तिसरा बॉल कमी गतीने टाकलाय. लेग कटरचा वापर तरीके करण्यात आला होता. आता या ओव्हरमध्ये गेम पलटू शकतो. मॅच फिरू शकते या ओव्हरमध्ये. मागच्या 3 बॉलमध्ये रन्स आलेले नाहीयेत. एक अजून बाजू जर आपण पाहिली तर चैतन्याला स्ट्राईक मिळालेली नाहीये. मागच्या 3 बॉलमध्ये कंटिन्युअसली तो नॉन स्ट्राईकिंगवरती राहिलाय. सलग 2 डॉट बॉल मैदानामध्ये यशने टाकल्यात. चौथा बॉल आता यष्टांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्ड आणि साहिल खानची विकेट या बॉलवरती जात असताना मिडल स्टंपला बरोबर डिस्ट्रॉईट केलाय. विकेट. चार बॉल आतापर्यंत झाल्यात. धावसंख्या फलकावरती 20. या ओव्हरमधील 5वा बॉल. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता. बॉल बॅक ड्राईव्ह होता. विकेट मिळू शकते आणि यस ती विकेट मिळालाय. या विकेटचं सेलिब्रेशन सर्व काही सांगून जात आहे कारण ज्या फलंदाजांना मागच्या ओव्हरमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता तो फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. अजून एक धक्का गॉन. एकाच ओव्हरमध्ये यशने सर्व काही या ठिकाणी ऑपोजिशन टीम कडून हिरावून घेतलंय. 5 बॉल एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी जोडली जाते आणि आता DRSचा वापर केला गेलाय. बॅटिंग क्षमा सॉरी बॉलिंग करणाऱ्या टीमने हा DRS त्या ठिकाणी घेतलाय.
येस, इट्स अ वाईड बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जाते व्हाईट लाईनच्या बाहेर आहे बॉल. आणि अमीर कराई सरांनी पाहिलं होतं. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जुगेल तांडेल सरांना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 21. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमधील शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. 21 वरती 2 धक्के आणि ते 2 धक्के एकाच ओव्हरमध्ये लागल्यात. लास्ट बॉल जास्त वेगाने टाकलाय, ऑफटमच्या बाहेर टाकलाय आणि पंचांकडे अपील ती देखील झाली होती. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतो एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फलकावरती 21. गेम चेंजिंग ओव्हर या ठिकाणी यशचा आपल्याला पाहायला मिळालं. फक्त या ओव्हरमध्ये 3 रन्स खर्च केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. आता 24 बॉल आणि 46 धावांची आवश्यकता 24 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 46 बनवायच्या 24 बॉलमध्ये. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. 21 फलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपला. 24 मध्ये 46 बनवायचे आहेत. प्रज्वत आलाय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल त्या ठिकाणी विकेट देऊन जाईल आणि यस ती विकेट मिळालाय. पहिल्याच बॉलवरती प्रज्वतने घेतलाय विकेट. मागच्या ओव्हरमध्ये रिव्हेंज या ठिकाणी घ्यायची होती मागच्या ओव्हरची आणि ती रिव्हेंज या ठिकाणी पूर्ण झाली या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती. एकवीस वरती 3 धक्के मैदानामध्ये लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 18 रन्स झाल्या. प्रज्वतला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आणला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने विकेट घेतलाय. दुसरा बॉल या ओव्हरमधील. पहिलाच बॉल आणि आता देखील विकेट जाईल. विकेट पडण्याचा जो क्रम आहे तो थांबलेला नाहीये. आणखीन एक धक्का. 21 वरती हा चौथा धक्का लागलाय आणि 4 विकेट आतापर्यंत गेल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीमला आता संघर्ष करावा लागलाय. प्रज्वत ऑन अ हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये पहिल्या स्पेलमध्ये खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधामध्ये धावांचा पाऊस पडला होता. परंतु या ओव्हरमध्ये असा कमबॅक केलाय की त्याची प्रशंसा करण्याकरिता त्याने भाग पाडलाय. नवीन बॅट्समन कली खान तरीके आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल. प्रज्वत चांगली बॉलिंग या ओव्हरमध्ये सुरू आहे. हॅट्रिक बॉल. 5 यॉर्करचा अंदाज होता. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता हे समीकरण देखील थोडंसं दूर जात चाललंय. कारण जे समीकरण 24 बॉल 46चं होतं आता ते समीकरण 21 बॉल 46चं बनलंय. रिक्वायरमेंट रेट तो देखील वाढलाय. जास्त बाहेर टाकला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 22. 22 स्कोरकडे आपण पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. प्रचोदने देखील या ओव्हरमध्ये त्याची दहशत दाखवलंय. मागच्या ओव्हरमध्ये हर्षला क्रेडिट द्यावं लागणार आहे. त्याचा परफॉर्मन्स तुल्यबल राहिला. आता देखील विकेट मिळू शकते. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत आणि 5वा धक्का 22 वरती लागलाय.
आणि या एकाच ओव्हरमध्ये प्रज्योतने 3 विकेट घेतल्यात. हॅलो चेक. हॅलो. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल चांगला इनसाइड आउट त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. एक रन मिळाली या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 23. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. 44 बनवायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती यश. पहिल्या स्पेलमध्ये यशचा दबदबा आपण पाहिला होता आणि तो आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लेंथवरती टाकला होता. एक रन मिळेल या बॉलवरती. 24 फलकावरती. आता 43 बनवायच्या 17मध्ये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. बॅक होऊ शकतो. येणारे 17 बॉल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. प्रत्येक बॉलवरती तुमची युनिटी ती देखील महत्वाची असेल. आता देखील बॉल हवेमध्ये विकेट किपर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॉलपर्यंत पोहोचणं थोडंसं अवघड होतं. एक रन मिळेल या बॉलवरती आणि रिक्वायर रेट मागच्या ओव्हरपासून ज्या पद्धतीनं वाढलाय तो मात्र या ठिकाणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये, कारण मोठे फटके झालेले नाही आहेत. झाल्यात आणि या बॉलवरती 2 रन्स मिळतील. धावसंख्या फलकावरती 27. 27 स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता या सामन्यापासून योगी योद्धा टीम थोडीशी दूर जात चाललंय. पहिल्या षटकामध्ये 18 आल्यानंतर असं वाटलं होतं की हे रनचेज थोडीशी सोपी होऊ शकते, परंतु यश नावाचं कोहिनूर जेव्हा बॉलिंग ट्रॅकवरती आला तेव्हा सर्व काही त्याने बदललं. त्या चेंजेस होत असताना आपण पाहिल्या. व्हेरिएशनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाज यशने केला होता. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. हॉसिंग फलकावरती 28-28 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंग ओव्हरमध्ये फिल्डर उपस्थित आहे. एक रन मिळेल या बॉलवरती. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 2 बॉलवरती जर चान्स घेतला तर शेवटचे जे 12 बॉल आहेत त्यामध्ये प्रेशर थोडंसं कमी होऊ शकतं, कारण ओव्हर्स ब्रेकमध्ये ती टीम मिटिंग करण्याची संधी देखील मिळेल. लेग कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. बॉल जाईल डीप मध्ये तत्पूर्वी 2 रन्सची मागणी आहे आणि या 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31-31. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. यशचा जो स्पेल आहे त्याच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 11 बॉल डिलिव्हर्ड झाला त्याच्या माध्यमातून आणि त्या 11 बॉलमध्ये एकही मोठा फटका त्याने खेळू दिलेला नाहीये. एक विकेट त्याने घेतलाय. मागच्या ओव्हरमध्ये प्रज्वलची गोलंदाजी ती देखील लाजवाब पाहायला मिळाली. 3 विकेट त्याने एकाच ओव्हरमध्ये घेतले. बारा बॉलमध्ये 36 धावांची गरज. प्रति षटकामागे आता 18 रन्स बनवावं लागणार आहेत.
तर असे रन्स चेज होऊ शकतात. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. पहिला बॉल लेग कटरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता 11 मध्ये 36 बनवायचे आहेत. रिकव्हर रेट देखील भरपूर वाढला. खऱ्या अर्थानं सेकंड ओव्हरमध्ये यशचं ते षटक तिथून पूर्णपणे गेम चेंज झाला आणि गेम चेंजिंग ओव्हर ऑफ दी मॅच खऱ्या अर्थानं सेकंड ओव्हरला म्हणावं लागणार आहे. कारण तिथे फक्त 3 रन्स खर्च केल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केला. आता देखील चांगला बॉल त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न झाला होता. बॅकअप देखील चांगला मिळालाय. 1 रन बॉल या बॉलवरती मिळते. धावसंख्या फलकावरती 32, 10 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. दहा चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 35 धावांची गरज. या ओव्हरमधील हा तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल तरीही पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. लेकडचा वापर या ठिकाणी केला जातो आणि चांगल्या पद्धतीने बॉल देखील फिरतायत. मातीची विकेट आहे, तसा फायदा या ठिकाणी मिळतोय बॉलर्सला, स्पेशली कटर्सला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात, तर 9 बॉल 35 ची गरज. येणाऱ्या 2 बॉलमध्ये जर का मोठे फटके आले 2, तर मॅच मध्ये परत येण्याचे चान्सेस योगी योद्धा या संघाला मिळू शकतात. परंतु जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे, कमी गतीने लेग कटर्सचा वापर या ठिकाणी केला जातो आणि प्रत्येक बॉलमध्ये एक वेगळं व्हेरिएशन राहिलंय. हा देखील बॉल भरपूर फिरला होता मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये. आता 2 बॉल राहिल्यात. 8 बॉल 35 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 35 धावांची गरज. या ओव्हरमधील 5वा बॉल. बॅटिंग करत असताना अभिनव सिसे अरणवाडी टीमने 67 धावा त्या ठिकाणी समोर ठेवल्या आणि त्या चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये जी स्टार्ट मिळाली होती, चैतन्य ज्या पद्धतीनं बॅटिंग करत होता असं वाटलं होतं की इझिली रन चेस होऊ शकते. हा बॉल हवेमध्ये, इथे देखील विकेट मिळेल आणि असती विकेट मिळाली राहुलची. आता 7 बॉल 35 धावांची गरज आहे. सात बॉल 35 धावांची गरज. 32 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. 32 वरती 6 धक्के मैदानावरती लागलेत. मागच्या 4 ओव्हर्समध्ये जे बॉलिंग आतापर्यंत राहिलंय, पहिलं षटक महागात पडलं होतं. परंतु त्यानंतर चांगले स्पेल्स आपण पाहिले. विकेटर हा देखील होता. आता लास्ट ओव्हर 6 बॉल विजयासाठी 35 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच युवा सेना आणि अर्श मराठा मोहपाडा या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही टीम्स आपण देखील रेडी राहायचं आहे. 6 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. चिंतन गोलंदाजी मार्क वरती.
एक चांगला बॉल या ठिकाणी विजय निश्चित करेल. 6 बॉल 35 धावांची गरज. चिंतन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 35 धावांची गरज. पहिलाच बॉल सुरुवात बाउन्सरने झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये मिळेल. आता 6 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. 33 धावा फलकावरती. चांगला फोर्स केला या बॉलला. बॉल जातोय इंटू दी कॅप मध्ये. 4 रन्स मिळतील या बॉलवरती. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. साहिलच्या बॅटमधून हा चौकार येते असताना आपण पाहिला 37 धावा सध्या स्कोर कार्डवरती. 5 बॉल मध्ये 5 षटकार हवेत. बॉल जाईल लॉंग ऑफ मध्ये. कुठून काढले या बॉलला. 1 रन मिळते या बॉलवरती. आता 4 मध्ये 29 बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये युवा सेना आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत हर्ष मराठा मोहपाडा या 2 टीम मध्ये. दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. मॅच संपल्यानंतर त्वरित आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सो आपण सेकंड मॅच आजच्या रात्रीमधील पाहणार आहोत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तर शेवटचे 3 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. मागच्या 3 बॉलमध्ये देखील चांगली बॉलिंग या ठिकाणी राहिले. गोलंदाज चिंतनची चांगली आराम ॲक्शन त्याची आपण पाहतोय. दोन्ही बाजूला बॉल फिरवण्याची क्षमता बॉलरमध्ये. 3 बॉल 29 धावांची गरज आहे. बॉलिंग अटॅकचं कौतुक करावं लागणार आहे. आणि आता देखील बरोबर यष्टांमध्ये टाकला होता. परफेक्ट यॉर्कर होता आणि त्या यॉर्करवरती विकेट मिळते. लास्ट 2 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. 29 धावांची गरज. आता शेवटचा बॉल आणि हा बॉल टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने एक मोठा विजय त्या ठिकाणी अभिनव सीसी हरणवाडी टीमचा आपण पाहणार आहोत. कारण 67 रन्स त्या ठिकाणी डिफेंड करायच्या होत्या. त्यातल्या त्यात बॅटिंगमध्ये तर परफॉर्मन्स झालाच, परंतु बॉलिंगमध्ये देखील बॉलिंग अटॅक त्या ठिकाणी फायरिंग स्पेल टाकताना दिसला. आणि हा लास्ट बॉल या ठिकाणी नक्कीच विजय मिळत असताना 28 धावांनी एक मोठा विजय त्या ठिकाणी प्राप्त केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अभिनव सीसी हरणवाडी अँड हार्ड लक टीम. या ठिकाणी आपण पाहिलं त्यांच्या अगेन्स्ट योगी योद्धाला.